2024 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र सरकारनं BSNLमध्ये 1,64,000 कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात BSNL ही सरकारची मालकी असलेली आणि सरकार चालवत असलेली कंपनी आहे. 2008 ते 2023 या वर्षामध्ये BSNLला $1.02 ट्रिलियन तोटा सहन करावा लागला. इतका मोठ्या प्रमाणात तोटा सहन करण्याची वेळ या कंपनीवर का आली, त्याचे काही प्रमुख कारण आहेत. त्यातलं पहिलं प्रमुख कारण म्हणजे एकूण कंपनीच्या मिळकतीपैकी 40% रक्कम ही फक्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत होती. त्याच्यामुळे कंपनीला इतर क्षेत्रात वाव करायला पैसाच उपलब्ध झाला नाही. त्याचं दुसरं कारण म्हणजे आज 4G आणि 5Gच्या युगातही BSNL 3G सेवा प्रोव्हाइड करत होतं. BSNLच्या टॉवरला रेंज येत नाही, ही सर्वांची एक कॉमन तक्रार होती. आणि याचं तिसरं प्रमुख कारण म्हणजे उद्योग करणं हे काही सरकारचं काम नाही. सरकारचं काम हे काय पॉलिसीज तयार करणं आणि योग्य ती अंमलबजावणी करणं. हे उद्योग सरकारनं केला तर काय होतं ह्याची